सलामीची जोडी नक्कीच विकास समजून घेऊ शकतो मी, कारण तुझ्याकडे एक फिल्डर बाहेरचा परत दीपक तुमच्याच गावचा, मात्र टीम वेगळी आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून मॅचला सुरुवात होईल. आपल्याला जरूर पाहायला मिळतं एका बाजूला खेळाडू, सेकंडला अजय, 9 सेकंडला नितीन. आपण जरूर बघणार आहोत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये वापरला जाईल. त्या गोलंदाजाचं नाव तो संघाचा कॅप्टन आहे आणि गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल. कोण आहे बॉलर? इथून या मॅच मध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मला धावा नाही याला काय माहिकला लागेल. या मॅच मध्ये आता आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चला मॅच चालू करा. अजून एक मॅच याच्यानंतर खेळवायची प्लीज विनंती असेल. 4:06 झालेत. 4:20 पूर्ण 3 षटक कंप्लीट झाली पाहिजेत. पहिला डावाचा खेळ संपला पाहिजे. आम्ही टाइम सेट केलाय. आकाश शेळके ओव्हर नंबर 1 मध्ये आला. आकाश मॅच चालू करायचे. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. 4:06 झालेत. 8:20 पहिल्या डावाचा खेळ संपला पाहिजे हे लक्षात घ्या. पहिला बॉल अजय साठी. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, मात्र एक सिंगल इथून मिळाली आहे. एकच धाव मिळेल. इथून या मॅच मध्ये नक्कीच आपण जरूर बघतो मैदानाच्या आतमध्ये. हो काय फटका आहे. रिप्ले मध्ये आपण जरूर बघू शकतो. अजय शाह बॅट मधून आला. एक हाय अँड हँडसम बिग 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 षटकार. आता या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं गोलंदाजी बारकवरती नाव त्याचं आकाश, त्याच्यावरती हल्ला. फलंदाजी करत असताना अजय, 9 सेकंडला नितीन. टीम काहीर उंच गेलाय. झेल खाली दीपक बने आलाय आणि दीपक सांगतायत हा झेल माझा आहे, मी घेणार. जेव्हा समालोचनला गरज तेव्हा दीपकने आम्हाला भरपूर वेळा साथ दिली आहे आणि आज फिल्डिंगला गरज तर दीपक कॅच घेतल्यानंतर पहा स्टाईल बदलली विकास दीपकची थोडीशी, कारण झेल घेतलाय. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे आणि इथून फलंदाजाला माघारी पाठवलाय. फलंदाज अजय, ज्या खेळाडूच्या बॅटमधून आला षटकार तोच मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला आहे. त्याच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा होता. चेंडू थांबवता आला नाहीये तोपर्यंत धाव कंप्लीट झाली आहे. इथून एक सिंगल. नितीन स्ट्राईक वरती गेलाय. बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. आपल्याला जरूर पाहायला मिळतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. चौकार. सीमा बार चौकार. या मॅच मध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून धावा करत असताना
मॅच मध्ये फुल टॉस बॉल आहे, दिशा दिली आहे, चालला चेंडू, मात्र मिळेल फक्त एक सिंगल. सिंगललाच काम करावं लागेल मॅच मध्ये आपण जरूर बघतोय. सिंगल डबलने धावा नक्कीच बनवावा लागतील या मॅच मध्ये. बॉल झाले आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं संपलं, धावा फलकावरती फक्त आणि फक्त 13. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण जरूर बघणार आहोत. बॉलर कोण आहे? बॉलर ज्ञानेश्वर येतोय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरं त्याच्या हातामध्ये दिलाय आणि तो ज्ञानेश्वर आपण जरूर बघतो. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरला इथून करावी लागेल. अक्षय लॉंगॉनला जर्सी नंबर 18. एक मॅच बघितली होती, त्यांनी काढून दिली होती, आपण बघितलं. आटोली संघाला एक चांगलं क्रिकेट खेळला होता, जेव्हा धाव्यांची गरज असताना ज्या खेळाडूनं षटकार चौकार मारून सामना जिंकून दिला होता. टीम युवा जल्लोष आटोलीला, वाघजाई देवी आटोली हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वर. हा बॉल टफा पडल्यानंतर आतमध्ये राहिलाय. काय गोलंदाजी आहे, सुरेख चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून रन्स करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ज्या टप्प्याची वाट बघत होता तोच टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार जाईल. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हा बॉल नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतो वाईट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 12 मिनिट टीमची बॅटिंग करत असताना तब्बल 28 धावा झाल्या. तिसरं षटक गोलंदाजी करत असताना निलेश.
नामदेव येतोय. पहिल्या ओव्हरला 13 धावा होत्या. 15 आल्या. ती नाहीये का मग ती कट करून लगेच 27 झाला. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती फुल टॉस बॉल वरती चेंडू हवेमध्ये पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार येतोय षटकार. एकदा बॉल हवेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चालला इथे झेलचं पतन फलंदाज बाद विकेट आला. एक षटकार आल्यानंतर देखील विकेटचं पतन माघारी पाठवला फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 8 असं वाटलं धावा होणार नाही मात्र वेगानं धावा झाल्या. बॉल झाल्या आतापर्यंत या ओव्हर मधले 5 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक असेल. नवीन बॅटर येतोय. धावसंख्या धावफलकावरती 38. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हा बॉल उंच गेलाय. जास्त फटका चांगला चेंडू फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा फलकावरती 6 न पुढे सरकतील. त्या 44 44 आणि 45 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणारा वागदाई आठवडी संघासमोर.
लक्ष्मणजी बायकडे यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मारुती मोरे यांचे पण आगमन झाले आहे. लक्ष्मण भाईगडे यांचे शाल सत्कार देऊन स्वागत केले जात आहे. नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वेळ घेऊ नका. 44 झाल्या 45 धावांचं मोठं लक्ष इथून पार करायचं या मॅच मध्ये. टीम बॅटिंग करत असताना ते बनवल्या टीम काहीरनं आणि आता मात्र या मॅच मध्ये ठेवलंय. खरंच कौतुक करेल टीम. आपण सांगितलं होतं 4 वाजून 6 मिनिटं झालेत. आठवली 20 मिनिटांमध्ये मॅच संपवून खरंच पहिल्या डावाचा खेळ 20 मिनिटांमध्ये संपवला. आपण जरूर बघितलं तर लगेच चित्रीक्षण सुद्धा. बापू फार मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी आपण बघतोय. नक्कीच मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 44 झाला. 45 ची गरज आहे मॅच मध्ये. 45 धावा इथून करायच्या. टीम विटलाई देवी चषक 2025 नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर माननीय सन्माननीय आदरणीय मारुतीजी मोरे यायचं व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. इथून या मॅच मध्ये आता पलटवार होऊ शकतो. इथून आता आपण जरूर बघणार आहोत या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज अतिशय चांगला आकाश शेळके आणि नॉन स्ट्राईक एंडला निलेश नामदेव आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती टीम काहीर संघाचा अजय एक डेंजर खेळाडू आहे. अजयच्या बॅट मधून धावा येतात. एक चांगला खेळाडू अजय तो टीम काहीर संघाचा. नक्कीच आपण बघतो इथून चांगला खेळ करावा लागेल अजयला या मॅच मध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट. या मॅच मध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला अजय आणि दुसऱ्या बाजूला खेळाडू आपण जरूर बघतोय. गोलंदाजी मार्क वरती. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलक्या हाताने घेऊन काढला एक सिंगल जरूर मिळते. सिंगल डबल नक्कीच धावा कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. बॉल आतापर्यंत झालेत ते मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. धावा फलकावरती फक्त आणि फक्त एकच रन झाली आहे. ही गोलंदाजी अजय इकडे. अजय एकटाच अतिशय चांगला क्रिकेट खेळतो. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण जरूर बघतोय डॉट बॉलची सांगता. चेंडू अजून एक डॉट.
टीम काहीर संघाचा एक चांगला खेळाडू. हॅलो, हा बॉल पुन्हा एकदा उडवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार जातोय षटकार. इथून या मॅच मध्ये आपण जरूर बघणार आहोत गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून करावी लागेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. येतोय षटकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बाला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. आणि इथून या मॅच मध्ये जर बघायला गेलं ना नक्कीच चांगलं क्रिकेट खेळायला लागेल. खरंच अतिशय चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार. 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. व्हाईट बॉलची सांगता. आहे तो व्हाईट बॉल. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप हे क्रिकेट आहे. झेल पकडावा लागेल. साधा सोपा सरळ झेल होता. इथून पकडायचा होता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
6 बॉल 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 29 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये आता 6 बॉल 29 धावा. समीकरण अवघड झालं या मॅच मध्ये. आता पलटेल आणि मॅच जरूर अतिशय चांगले आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट. हा बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर वाईट बॉल. या मॅच मध्ये अजून मॅच अक्षय एक डाव करायचा फलंदाज इथून हे मॅच काढ ही मॅच बनवेल का मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अजून एक वाट. थोडासा दबाव जरूर आहे टीम काहीरकडे. वाईट आला लागोपाठचा दुसरा या मॅच मध्ये. 6 बॉल इक्वेशन असेल. आता मात्र समीकरण जवळ जाईल ते 27 धावांचं. 6 चेंडू 27 धावा या मॅच मध्ये करायच्यात. 6 बॉल 27. उडवलाय चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. चेंडू सीमा पार येतोय षटकार. अक्षयने एक मॅच जिंकून दिली होती. ही मॅच जिंकून देईल का. नेक्स्ट मॅच टीम गोकुळ संघ रेडी राहायचं लक्षात घ्या. यातून फाईट करणार आहे टीम गोकुळ. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज यार. अजून एक फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मात्र चेंडू रामेल की चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. मॅच मध्ये पलटवार होईल. मॅच मध्ये मगाशीच सांगितलं आणि फलंदाज देखील आउट असेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मॅच मध्ये रन्स येणं फार गरजेचं आहे आणि दुनिया मॅच मध्ये चांगला क्रिकेट दाखवावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथून झेल ड्रॉप झाला. सागर कडून पाठलाग जरूर चाललाय चेंडूचा. इथून फेकी लगेचच केली आहे. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 वेगानं अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्या. आता बॉल शिल्लक असेल. दोन बॉल आणि इथून रन्स करायचे आहेत. त्या मात्र 13. 2 बॉल 13 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. आता 1 बॉलचा काही शिल्लक. इथून या मॅच मध्ये आता समीकरण असेल 1 बॉल 12. आणि इथे 6 धावेने सामना. हारलाय तो आटोली आणि काहीरी संघाला बाजी मारली. लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या.